गुड मॉर्निंग गाईज, स्वागत तुमचा डे 5च्या ब्लॉग मध्ये. प्राईस खात पाहिजे तुम्हाला कसं पाहिजे आम्ही मला आता रिग्रेट होतो त्या गोष्टीचा. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत तुमचा डे 5च्या ब्लॉग मध्ये. बोलता बोलता डे 5 पर्यंत आपण कधी पोहोचलो समजलंच नाही. आणि आता मी चाललोय कॉलेजला. तर सगळ्यात पहिले मला नाश्ता करायचा. नाश्ता करून झाल्यानंतर कॉलेजला एक छोटासा काम आहे आणि आज आहे लेग्सचा वर्कआउट. तर ॲक्च्युली डेली ब्लॉगमध्ये काय होतं ना की मी कुठं जातच नाही बाहेर, तर बाहेरचा काही शूट करायला भेटतच नाही, म्हणजे जास्त कंटेंटच नाही शूट करायला भेटत. मग घरातून इंट्रो शूट होतो आणि मग कॉलेज. आणि मी सकाळी जेव्हा म्हणजे सकाळी उठून लवकर जायचो ना गार्डनला बसायला, तर ते चालूच आहे माझं. पण ते पण काय डेली मी ब्लॉगमध्ये टाकत बसून म्हणून मी नाही टाकत. बाकी आता मी जातो कॉलेजला, एक छोटंसं काम आहे आणि जरा तुमच्याशी एक इम्पॉर्टंट पण म्हणजे बोलायचं आहे. तर ते मी कॉलेजला जाऊन आल्याच्या नंतर, जिमला जाऊन आल्याच्या नंतर तुमच्याशी बोलतो. बाकी आज कडक लेगचा वर्कआउट करायचा आहे. आधी पहिले कॉलेजचं काम करतो. ओके तर गाईज, आता कॉलेजचा जो काम होता ना तो पण झाला आणि नाश्ता आपल्याला ओमकारकडंच भेटला. हाय गाईज. बाकी आता एक अशी समस्या आहे ना की माझ्याकडं म्हणजे मी व्हिडिओ अपलोड तर हे केलं, एडिट केलं, त्याला व्हिडिओला एक्सपोर्ट पण केलं, पण भाई अपलोडिंग करताना ना नेटवर्क इश्यू. सकाळी 8ला मी शेड्यूल केलेली व्हिडिओ, ती आत्ता किती वाजलेत रे? 11:30 म्हणजे 24 झाले. 11:24ला ती प्रॉपर अपलोड झाली. 11:30ला मी पब्लिश करणार आहे. शेड्यूल लावलेली 11:30ची आणि भाई ती 11:25ला झाली. ते पण खुल्या जागेत आल्याच्या नंतर, चांगला नेट भेटल्याच्या नंतर. म्हणजे घरी होतो तर भाई 3 तास लागले. एक वायफाय घ्यायलाच लागेल ना. बाकी आता चाललोय महाराजाला थोडा वेळ आणि मग तिकडून घरी जाऊ आणि मग लेग्सचा वर्कआउट करू. बाकी निघतो आता इथून. आता महाराजाला आलो आहे आणि फ्राईज मागवलेत. तेव्हा प्राईस खाऊ म्हणून मग फ्राईज मागवलेत. जवळपास 15 मिनटानंतर फ्राईज आलेले आहेत. आणि काय याला तरी फ्राईज आवडतात काय नाही. यायला फ्राईज दिलं की काय दिलं काही समजत. बटाटे फक्त त्याला तुम्हाला दिले, त्यांचे फक्त पीस केलेत बाज. त्याच्यापेक्षा बर्गर किंगचं 79वाला बर्गर खाल्ला असता तो परवडला असता. 2 तरी आले असते. 80 रुपये दे. ठीक आहे, चांगलेच आहेत तसे टेस्टला, म्हणजे चांगले लागतात. पण हा बोलतो का बर्गर खायला पाहिजे. प्राईस खात पाहिजे तुम्हाला कसं पाहिजे आम्ही. प्रणवचे डायलॉग त्यांना बंद कर. काहीच फ्रेंच फ्राईज खाऊन झालं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. आणि घरी गेल्याच्या नंतर थोडंफार काहीतरी खातो. ताप जोड करतो आणि डायरेक्ट किंवा निघतो. कसा व्ह्यू आहे पीएचचा. आणि आपली ड्रीम कार हॅरियर. सफारी पण आहे. ती आयुष्यात असेल ती घेऊ आपण नक्कीच, नाही का रे? येस, 100% जीव आहे आणि जीव राहणार 100%. आता घरी आलो, आता जेवतो, म्हणजे कपडे वगैरे चेंज केलं, आता जेवतो आणि मग नंतर जिमला निघतो. आज लेगचा वर्कआउट आहे. तर सगळ्यात पहिले वेटेड स्क्वॉट्स मारीत, मग त्याच्यानंतर लेग एक्सटेन्शन आणि मग सुमो स्क्वॉट्स आणि मग त्याच्यानंतर काफ रेझेस. बस एवढंच. मग वर्कआउट फिनिश. मग घरी आल्याच्या नंतर जरा तुमच्याशी बोलतो. इम्पॉर्टंट जरा बोलायचं आहे तर ते बोलतो आणि मग त्याच्यानंतर हा व्लॉग एंड होऊन जाईल. बाकी आता मी जेवतो आणि निघतो. चलो ऑल सेट और अभी हम निकल चुके हैं जिम के लिए. 10 वेळा बोललोय, अजून एकदा ऐकून घ्या. बाकी ओमकार पण आहे आपल्यासोबत. फायनली वर्कआउट कंप्लीट झालेलं आहे. थोडा घाईघाईतच केला कारण जरा मामाच्या पोरासोबत जरा जायचं फिरायला. आणि हे बघा एस्थेटिक काय होती बाईला म्हणून
घाई घाईत सॉक्स घालून आलाय तसं तसं. बाकी ठीक आहे, आता घरी जातो, कपडे चेंज करतो आणि मग निघतो. आणि तुमच्याशी पण बोलायचं जरा, तो बोलून घेतो आणि मग पटकन निघतो. ओके, काय बोललं? दुआ में याद रखना. लगेच एक सेकंदात भेटतो. तर गाईज मी पूर्ण म्हणजे कपडे वगैरे चेंज केले, पूर्ण सेट झालो. आता निघतो मी मामाच्या पोरासोबत फिरायला जाण्यासाठी. त्याच्या आधी मला इम्पॉर्टंट असं बोलायचं होतं की गाईज 3 महिन्याच्या आधीचे जे माझे ब्लॉग्स होते ते हप्त्यातून एकदा यायचे, पण प्रत्येक ब्लॉगला म्हणजे 100, 150, 200, 300 आणि एखाद्या ब्लॉगला 700 पण व्ह्यूज आहेत. तर आणि आत्ताची घडी बघताना म्हणजे मला आता रिग्रेट होतो त्या गोष्टीचा की मी ब्लॉगिंग सोडली आणि त्या देसी वाईन्स चॅनलवरती मी शिफ्ट झालो. आणि त्या शिफ्टमुळे म्हणजे आता मला मोजून 20 ते 30 व्ह्यूज पण मुश्किलने येतात. पण ठीक आहे, मी माझ्या याच्यासाठी करतोय की मी स्वतः किती म्हणजे कॅपेबल आहे एखादी गोष्ट करण्यासाठी. मी त्यासाठी करतोय हा चॅलेंज. पण स्टील एक आस असते ना की हा भाई 60-70 तरी व्ह्यूज गेले पाहिजे. बाकी ठीक आहे, पण त्या गोष्टीचा रिग्रेट होतो की मी जर तेव्हाच ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवली असती तर कदाचित आता जे माझे 70 सबस्क्रायबर्स आहेत ते कदाचित माझे 200 ते 300 असते नाही का रामकर. पण ठीक आहे, 3 महिने मी गॅप घेतला तर आता थोडा रिग्रेट होतो त्या गोष्टीचा. पण ठीक आहे, आपण असंच 30 days 30 ब्लॉग्स कंटिन्यू ठेवू आणि त्याच्या पुढे पण काहीतरी चांगला काहीतरी करू. बस एवढंच बोलायचं होतं. म्हणजे ह्याच गोष्टीचा मला जर रिग्रेट होता की मी जर 3 महिने त्या देसी वाईन्स चॅनलला यूट्यूबच्या नसते दिले आणि इथे जर ब्लॉग अपलोड करत राहिलो असतो तर चांगलं झालं असतं. म्हणजे माझं मन कसं आहे ना, एक ठिकाणी स्थिर नाही राहत, इकडं तिकडं नुसता भटकायलाच जातो माझं मन. पण ठीक आहे, आता नवीन वर्ष आहे तर आपण पण जरा नवीन नवीन गोष्टी आपल्यामध्ये ॲड करू आणि थोडा चेंज होऊ आणि जरा चांगलं काहीतरी करून दाखवू. ओके, आता मी निघतो उल्हासनगरसाठी. बाकी तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करत राहा. जीव आहे आणि जीव राहणार. इज्जत इज्जत. आणि बोलता बोलता एक गोष्ट अजून, हा आयफोन म्हणजे असाच आपल्याकडे पण आपण नक्कीच म्हणजे माझ्या मेहनतीने मी नक्कीच हा सुद्धा घेईल. कारण हा फोन आहे ना, याच्यात मी शूटिंग करतो पण मध्ये मध्ये ना ग्लिचेस येतात. कॅमेरा आपोआप ऑफ होतो, कॅमेरा ग्लिच मारतो, हँग होतो मध्येच. पण हा पण आपण घेऊ. मी जर असंच कष्ट करत राहिलो तर नक्कीच वन डे सून. तर आपला नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तुमचा हा ब्लॉगचा या चॅनलचा मालक स्वतः ओंकार तुमचं स्वागत करतो. 100%. तिथून आल्याच्या नंतर मी काही जास्त ब्लॉग शूट केलाच नाही. तर आजचा दिवस जरा ॲडजस्ट करा, कारण हा ब्लॉग कदाचित 5 ते 6 मिनिटाचा होऊ शकतो किंवा त्याच्याहून कमी पण होऊ शकतो. बाकी आता मी चाललो ATM मध्ये, जरा मला पैसे डिपॉझिट करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर बघू ब्लॉग एंड करून टाकू. त्याच्यानंतर काही काम नसला तर ओके, भेटू ATM मध्ये. आता आलोय कबाब पाव खायला. भाऊ भरतोय पैसे आज. बदलापूरच्या मरीन ड्राईव्हला येऊन बसलो, बरोबर ना? PHला येऊन बसलो. फुल हवा आहे, फुल हवा आहे आणि फुल शांतता आहे. एकदम मेंटल पीस. तर मेंटल आहे आणि मला पीस पाहिजे म्हणून बसलो. बाकी तू मेंटल कोणाला बोलला? तुला. काहीच मला मेंटल बोलतोय, त्याला सेंटल करा कमेंट मध्ये. बाकी प्रणव नाही आज आमच्यात. फोन स्विच ऑफ करून वरती किती आम्ही किती त्याला खर्च करायचा. त्याचा खर्च गेले 3 दिवस आम्हीच त्याचा खर्च करतो नाही का रे? पिझ्झा, सत्य आहे का नाही? पिझ्झा, अंडा पाव, काय ना काय, पाणीपुरी, शेवपुरी. शेवपुरी, फुल काल काय रे खाली? आपली बायकोच होती. काय? जसे की आपली बायकोच होती. तुझी ठेव, मला नको ती. त्या अमावस्या चंद्र नको. बाकी आता थोडा वेळ बसतो आणि मग नंतर घरी निघतो. फुल शांतता आहे रे इकडं. ओके, तर काही हा ब्लॉग आपण इथंच एड करू. डे 5चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू डे 6च्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. जगा आणि जगू द्या. 100%.